महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष सहकार्यातून राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुविधा अंतर्गत सन 2023-24 या हेड अंतर्गत 8,98,692 रुपये खर्चित प्रभाग क्रमांक 22 येथे रामवाडी अंबाबाई देवी मंदिराच्या पाठीमागील परिसरात ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। गेल्या काही वर्षापासून या परिसरामध्ये ड्रेनेज लाईन टाकण्याची येथील नागरिकांची मागणी होती। ड्रेनेज लाईन नसल्यामुळे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर राहत होते, त्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने परिस्थिती अत्यंत विदारक होती। स्थानिक लोकांचे आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात होते। ही गंभीर बाब लक्षात घेऊन या परिसरामध्ये ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी प्रयत्न करून या कामाचा शुभारंभ झाल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने येथील नागरिकांना याचा फायदा होणार आहे आणि त्यांच्या समस्या दूर होतील असं प्रतिपादन नागरिकांनी केलं आहे। आता मी इकडे जयभीम गल्ली आहे। ड्रेनेजचं बरं जवळजवळ 15 ते 16 वर्ष झाले ड्रेनेज लाईन व्यवस्थित नाही। लोकांच्या घराने पाणी शिरते पाऊस आल्यावरती, तरी पण आमची सोय काही झालेली नाही। त्यावेळेस आमचे नगरसेवक नागेश अण्णा आणि किसन जाधव मालक यांच्यामुळे हे काम होत आहे, तरी आम्हाला अति आनंद वाटत आहे। ह्याच्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा। इथं ड्रेनेजचं काम भरपूर दिवसापासून त्रास होता आम्हाला, म्हणजे जवळपास 15-16 वर्षापासून। तर दादा किसन दादा आणि नागेशना दादा यांच्या 100% प्रयत्नामुळे हे काम होत आहे। आज त्याचा खूप आम्हाला आनंद होत आहे। आपलं मनोगत व्यक्त करताना प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी जनतेच्या सुविधेसाठी आपण सतत अहोरात्र प्रयत्न करू असं आश्वासन दिलं। रामवाडी परिसरामध्ये अंबाबाई देवळाच्या मागच्या परिसरात गेली अनेक वर्ष झालं या ठिकाणी ड्रेनेजची समस्या भेडसावत होती। नागरिकांनी वारंवार मला असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल, आम्हा दोघांनाही सातत्यानं ड्रेनेजच्या समस्येसंदर्भात नागरिकांनी तक्रारी मांडलेल्या होत्या। त्या तक्रारीच्या अनुषंगानं आज प्रत्यक्ष रूपात राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, प्रांताध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाचे खासदार सुनील तटकरे साहेब या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या हेड अंतर्गत ड्रेनेजच्या रकमेसाठी 8,98,000ची तरतूद या ठिकाणी प्रत्यक्षात केलेली आहे। या ड्रेनेज लाईन कामाच्या शुभारंभ प्रसंगी सुनीता कांबळे, मालती सरवडकर, नूरजहा शेख, सुवर्णा शितोळे, सीताबाई शितोळे, मीना बनसोडे, दीपा स्वामी, वत्सला गायकवाड, विमल कांबळे, सुनंदा मळंत्री, सुदर्शन माळगे, सकुबाई कांबळे, दत्तात्रय डोंगरे, सागर कांबळे, शंकर गायकवाड, दादासाहेब शितोळे, प्रदीप गायकवाड, दीपक गायकवाड, सलीम शेख, लक्ष्मण कांबळे यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।